प्रश्न पहिला, माकडाच्या तोंडात किती दात असतात? ऑप्शन नंबर 1 22 दात, ऑप्शन नंबर 2 33 दात, ऑप्शन नंबर 3 34 दात, ऑप्शन नंबर 4 44 दात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 34 दात. तर माकडाच्या तोंडात 34 दात असतात. प्रश्न दुसरा, भारत सोडून अजून कोणत्या देशात लाल किल्ला आहे? ऑप्शन नंबर 1 रूस, ऑप्शन नंबर 2 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 3 नेपाळ, ऑप्शन नंबर 4 दुबई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेपाळ. तर भारत सोडून अजून नेपाळ देशात लाल किल्ला आहे. प्रश्न तिसरा, कोणते फळ रोज खाल्ल्यास मूतखडा आजार पूर्ण बरा होतो? ऑप्शन नंबर 1 केळी, ऑप्शन नंबर 2 डाळिंब, ऑप्शन नंबर 3 सफरचंद, ऑप्शन नंबर 4 किवी. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डाळिंब. तर डाळिंब फळ रोज खाल्ल्यास मूतखडा आजार पूर्ण बरा होतो. प्रश्न चौथा, असा कोणता प्राणी आहे जो कधीच आजारी पडत नाही? ऑप्शन नंबर 1 हरिण, ऑप्शन नंबर 2 पोपट, ऑप्शन नंबर 3 शार्क, ऑप्शन नंबर 4 कुत्रा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे शार्क. तर शार्क प्राणी जो कधीच आजारी पडत नाही. प्रश्न पाचवा, शिळी भाकरी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन नंबर 1 शुगर, ऑप्शन नंबर 2 पथरी, ऑप्शन नंबर 3 कोरोना, ऑप्शन नंबर 4 डायबिटीज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डायबिटीज. तर शिळी भाकरी खाल्ल्याने डायबिटीजचा आजार बरा होतो. प्रश्न सहावा, कोणत्या जनावराला गुलाबी रंगाचा घाम येतो? ऑप्शन नंबर 1 शेळी, ऑप्शन नंबर 2 घोडा, ऑप्शन नंबर 3 हिप्पो, ऑप्शन नंबर 4 उंट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे घोडा. तर घोडा जनावराला गुलाबी रंगाचा घाम येतो. प्रश्न सातवा, कोणत्या देशात एकही मच्छर नाही? ऑप्शन नंबर 1 नेपाळ, ऑप्शन नंबर 2 भूतान, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 आइसलँड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आइसलँड. तर आइसलँड देशात एकही मच्छर नाही. प्रश्न आठवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता? ऑप्शन नंबर 1 1683, ऑप्शन नंबर 2 1638, ऑप्शन नंबर 3 1630, ऑप्शन नंबर 4 1680. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1630. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 या साली झाला होता. प्रश्न नववा, गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात? ऑप्शन नंबर 1 कोंडाजी फर्जत, ऑप्शन नंबर 2 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 3 शिवा काशीद, ऑप्शन नंबर 4 जीवा महले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे तानाजी मालुसरे. तर गड आला पण सिंह गेला यात सिंह तानाजी मालुसरे यांना म्हटले आहे. प्रश्न 10वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 मालोजी भोसले, ऑप्शन नंबर 2 शहाजी भोसले, ऑप्शन नंबर 3 बाबाजी भोसले, ऑप्शन नंबर 4 संभाजी भोसले. तर मित्रांनो, याचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मालोजी भोसले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव मालोजी भोसले हे होते. प्रश्न 11वा, माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 दत्ताजी जाधव, ऑप्शन नंबर 2 लखुजीराव जाधव, ऑप्शन नंबर 3 हंबीराव मोहिते, ऑप्शन नंबर 4 धनाजी जाधव. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लखुजीराव जाधव. तर माँसाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव हे होते.
तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.